आयुष्यभरात कोणतंच दान केलं नाही ना तरी चालेल, पण अन्नदान केलं पाहिजे. तसे अनेक दानं सांगितली, पण त्यामध्ये अन्नदानाचं महत्त्व विशेष आहे. कसं महाराज, कृतयुगापासून ते कलियुगापर्यंत ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्यांचं नाव अजरामर झालं. महाराज, द्वापार युगामध्ये जर पाहिलं, पांडवांनी कितीतरी वर्ष महाराज वनवासाला असताना सुद्धा अन्नदान केलेलं आहे. त्या अन्नदानाचं फळ म्हणून अरे श्रीकृष्णाने गीता सांगावी एवढं मोठं फळ त्यांना प्राप्त झालं. आपल्याला सुद्धा फळ प्राप्त होतच असेल यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठला. हो, वारीच्या वाटेवरील सेवा आहे. वारी करतो किती दिवस वारी करतो. काही लोकांच्या वाऱ्या जवळजवळ मरेपर्यंत वाऱ्या झाल्या. कोरोनामध्ये काहींच्या टळल्या, कोरोनामध्ये नाही झाल्या वाऱ्या, जवळजवळ सगळ्यांच्याच नाही झाल्या, आपल्या तर कोणच्याच नाही झाल्या. या वाऱ्या नक्की करायच्या कशा करता? दरवर्षी आळंदीतून सुरुवात होते, नवे देहूतून सुरुवात होते, त्र्यंबकेश्वरातून सुरुवात होते, आपल्या ओतूरमधून सुरुवात होते आणि पंढरपूरला आपण जाऊन मिळतो. पण ऐका ना, ह्या वाऱ्या करायच्या कशाला? नक्की वारीचं तारतम्य काय आहे? का वाऱ्या आहेत? फक्त असं नाही का पंढरपूरचीच वारी आहे. अनेक वाऱ्या सांगितल्यात. किती वाऱ्या आहेत सांगू का? आता सगळ्यांना माहीत असणारी वारी म्हणजे कोणती माहिती आहे का? कोर्टाची वारी. सगळ्यात पहिली वारी कशाची आहे? आपल्याला हे सोपं झालंय महाराज. जुन्नर फाट्यावरती आपण जर कधी आलात, सोमवार मंगळवार बुधवार हे 3 दिवस एवढी गर्दी असते, गाडी चिंचवलीत न्यायच्या ऐवजी आपल्याला परांड्यात घालावं लागत. विठ्ठला. हो महाराज, फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून वाऱ्या करतो आपण येतो. पहा, आळंदीतून सुरुवात झाली, आळंदीतून पुण्यापर्यंत आलो. महाराज, पुण्यामध्ये किती मोठा सोहळा आहे. पुण्यामध्ये ज्ञानोबाराय सुद्धा आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सुद्धा आहेत ना. काल एका जणाने मला फोन केला, म्हटले महाराज मला तुकोबांचं ज्ञानोबाचं दर्शन घ्यायचंय. म्हटलं तुकोबाराय नाना पेठेत आहेत आणि ज्ञानोबाराय भवानी पेठेत आहेत. आता मला काय माहीत नाही कुठे बरं का, पण म्हटलं आता ते लिहिलेलं असतंय. अजूनपर्यंत मी पुण्यात कधी दर्शन घेतलं नाही बरं का. अजूनपर्यंत मी कुठं दर्शन घेतो? मोकळ्या ठिकाणी, वाल्हे, जेजुरी, मोकळ्या रस्त्याला दर्शन होतं, इकडं काही गर्दीत जायची गरज नाही. म्हटले आम्हाला दर्शनच घ्यायचंय. म्हटले जा, पण जर तुमचं दर्शन झालं तर सकाळी पहाटेच होईल, परत काय व्हायचं? तसं दर्शन होणार नाही. महाराज, हा गडी होता सूर्यवंशी. हा उठला 9 वाजता. 9 वाजता उठला सकाळी. आजची घटना आहे बरं का, ताजी आहे. मी शिळ्या बातम्या सांगत नाही, मी ताज्या बातम्या सांगणारा बुवा आहे. ऐका, 9 वाजता उठला आणि 9 वाजता उठून भवानी पेठेत गेला. आबा बाबा बाबा म्हणतो, सकाळी पहाटे आलो असतो तरी गर्दी, मला काय दर्शन झालं? एवढी गर्दी आहे महाराज. संपूर्ण पुणे पट्टा जेवढा आहे ना, संपूर्ण पुणे पट्टा नाना पेठ आणि भवानी पेठेवरती उलटलाय आता. उलटला का म्हणतोय महाराज? रेंजच नाही ना तिथं. आज संपूर्ण पुण्यात रेंज पहा, कमतरता आहे रेंजची. जिओचं तर अजिबात नाही. जिओचं डबडं बंद करून ठेवा सगळ्यांनी, कोणचं असेल ते चालणारच नाही इथे. म्हणून वारीची वाट आहे. अहो या पुणे तिथे काय उणे, हा सगळं काही मिळतंय या पुण्यात. फक्त बोलणारा माणूस पाहिजे. माझ्यासारखा बोलणारा माणूस असला का सगळं काही मिळतंय. अहो वारकऱ्याला सगळंच मिळतंय. वारकऱ्याला काय कमी आहे? आणि खऱ्या अर्थाने 3 प्रकारचे वारकरी मी सांगून जातो तुम्हाला पुढे गेल्यावर. हौशे गौशे, हा ते तुम्हाला माहिती आहे चांगलं. मला बळच बोलावले हा, पण अशी वारकरी आहे. असो, या वारीला आपण पुण्यामध्ये आलो नव्हे, ही एकच वाट आहे असं नाही महाराज. अनेक दिशांनी पंढरपुरात लोक येतात. काही कर्नाटकामधून येतात, काही MP मधून येतात, काही गुजरातमधून येतात. अनेक वाटा आहेत.
प्रत्येक वाटेला गर्दी आहे. इकडं मराठवाड्याकडून लोक येतात, पायी पायी चालत येतात तिकडून. मला एक सांगायचं आहे, वाटेवरती चालतात, हे काय चालतात, काय गरज पडली हो? संत महात्मे आले, ते सुद्धा आलेच ना पंढरीला, पंढरपुरामध्ये आले, पंढरीच्या वाटेला लागले. पण ऐका, मोठी मोठी मंडळी आहेत ना, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, जी संत मांदी आळी आहे, निळोबारायापर्यंत प्रत्येकानं वारी केली. अहो, या संत मांदी आळीला कोणीतरी विचारलंय का, बाबा पंढरीला जाता तुम्ही खरे, पण या पंढरीला जाण्याचं कारण काय? काय कारण आहे, तुम्ही का जाता पंढरीला? का? कोणाला माहिती आहे का? आतापर्यंत आली वारी, चला फुकाट भेटत 18 दिवस, असं आहे का काही? मी कोणाला नाव ठेवतो असं नाही, मी सुद्धा फुकाटच आहे, मी सुद्धा फुकाटच आलोय. नाही तर याच्या करतात आपलं दुसरं काय नाही. वारकऱ्याला अन्न आणि राहायला छत्र चांगलं असेल ना, वारकरी कुठं पण जातो. विठाल विठाल. हो महाराज, जरा फटकळ आहे, पण तुम्हाला बरं वाटलं ऐकायला. काय म्हणत होतं मी, काय सांगत होतं? कीर्तन ना, बरं आहे, हुशार आहे तुम्ही. काय झालं, आपल्या या वारीला निघालो, पण ऐका ना, ही जी वारी आहे, तुकोबारायांना कधी विचारलं का आपण? नाही विचारलं. अहो, पण साधक मंडळींना फार एक आनंद असतो विचारण्यात संत महात्म्यांना. ते साधक मंडळी ज्या वेळेला जातात त्यावेळेला तुकोबारायांना म्हणतात, का हो तुकोबाराया, ही पंढरीची वाट काय आत्ताच झाली का? आत्ताच झाली का? आत्ताच झाली? अहो नाही, ती महादेवापासून आहे. अहो, या संपूर्ण जगात पहिले वारकरी कोण असतील? माझा महादेव आहे, रंभादिक नाचती उभे हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. प्रमाण भरपूर आहेत. महादेव आहेत. महादेवानं सगळ्यात पहिल्यांदा वारी केली. अहो, ही वारी काही आजची आहे का? आज नाही. एक अभंग आहे महाराज, त्या अभंगामध्ये सांगतात, आपण ज्या वेळेला पंढरपूरला नाचत जातो ना, त्यावेळेला त्या पांडुरंगाला सुख होतं. पण ते काय आजचे नाही आहेत, ते दोन्हीचं हाट भरले घनदाट. हा, दोन्हीचं हाट भरले घनदाट. अपारंगणाले वारकरी हो, अपारंगणाले नवजो म्हणती आणि वैकुंठा, हे नवजो म्हणती आम्ही वैकुंठा. हे देखील पंढरी रे, हा हे जी देखील पंढरी रे, हा हे देखील पंढरी रे, हे देखील पंढरी रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख होईल उंचावा. हे नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख देईल विसावा. महाराज, हा पंढरपूरचा बाजार आजचा नाही, कधीचा आहे? जुना आहे, जुना आहे, प्राचीन काळातला आहे. दोन्ही झाट म्हणजे काय? दोन्ही बाजार. एक पहिला बाजार आषाढीचा बाजार, दुसरा बाजार कार्तिकीचा बाजार. महाराज, अभंग सुद्धा आहे ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. महाराज, आषाढी आणि कार्तिकीला मला विसरायचं नाही. काय धरायची? वाट धरायची. वाट, अहो वाट धरायची. तुकोबाराया वाट धरायची मान्य आहे आम्हाला, आम्ही दरवर्षी वाट धरतो. पण ऐका, जिथं जाऊ तिथं वाटच लागलेली आहे. जिथं जाऊ तिथं वाट लागलेली आहे, पण आम्हाला वाट काय भेटत नाही. अजून सांगू का? ते म्हटले वाटेला जाताना पण अधिकारी लागतो. हा, अनेक प्रश्नाच्या उकल सांगता येईल तुकोबाराय म्हटले. अरे वारीला कोणी जावं? वारीला कोणी जावं? वारीला कसं जावं?
वारीला का जावं ही प्रश्न आहे. प्रश्न आहे. वारीला कोणी जावं? ज्याला ज्याला नरदेह मिळालाय, जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्यानं वारीला गेलं पाहिजे. मनुष्य म्हणून जन्माला आला. मला सांगा बरं, मनुष्य म्हणून जन्माला आलाय आणि तो आज वारीला नाही आला, तो त्याला मनुष्य म्हणावं का? नाही, बोला बरं का, मला बोलल्याशिवाय बोलता येत नाही. नाही ना, त्याला माणूस म्हणू नये. मग काय म्हणावं? अहो, आमचे गुरुवर्य म्हणतात, बाबा ज्याला माणूस आहे याची जाणीव झाली त्यानं तरी पंढरीला जायला पाहिजे. त्याने तरी पंढरीला जायला पाहिजे. आमचे गुरुवर्य एकदा काय ते बुफे जेवण असते बघा ते लग्नांमध्ये, त्या बुफे जेवणामध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर एकाला म्हणले, काय रे दादा उभ्यानी जेवतो? काय म्हणले? उभ्यानी जेवतो. तो म्हटला, कुत्रं नाही का उभ्यानी जेवत? म्हणले, कुत्र्याची माणसाची कुठं बराबरी होईल का महाराज? माणसाची मानसिकता एवढी बदलली, कुत्र्याची माणसाची बराबरी करायला लागली. तर ते उभ्यानी जेवते तर आपण उभ्यानी जेवायचं. आता ते उघड्याव जाऊ दे, आता विठ्ठल विठ्ठल. म्हणून जो माणूस म्हणून ज्याला मला आलाय त्यानं पंढरीची वारी केली पाहिजे. कसं माहितीये का? मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोचने दिधला. इथं आल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. बाकीच्या ह्याच्यात नाही आपल्याला काही. आपल्याला बाकीच्या शरीरामध्ये बाकीच्या जीवामध्ये काही प्राप्त होणार नाही. आणि आजपर्यंत झालंय का सांगा बरं? नाही, आपल्याला काही प्राप्त झालेलं नाही. आणि या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर पंढरीशी जारे आल्याने संसारा. संसार नाम शरीर आहे. संसार, तुकोबरायांनी शब्द जरी संसार वापरलेला असेल तरी त्याचं कंसात शरीर म्हणा. शरीर, या संसार नाम शरीरामध्ये जो जो आला त्यानं पंढरीची वारी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कोणी जावं वारीला? जो मनुष्य देहाने जन्माला आला तो. एक मुद्दा स्पष्ट झाला. अहो कसं जायचं? गात जागा गात जागा गात जागा. बोला. काय म्हंटलो मी? खात जागा. तुम्हाला तेवढं बरोबर ऐकायला आलं असं. हा, गात जागा गात जागा. बाबा गात जा, गात म्हणत म्हणत जा. अहो गात गेलं का देवाला सुद्धा बरं वाटतं, आनंद वाटतो. हा, प्रेम मागा विठ्ठला. आणि मागत चला. चालताना मागायचं, पण काय मागायचं? काय मागायचं? काय भाऊ? माझ्या पोराचं चांगलं होऊ दे, माझ्या पोराला पोरवत नाही तेवढं होऊ दे, माझ्या पोराला अक्कल नाही. हा, हे मागायचं का? नाही. प्रेम मागा विठ्ठला. अहो आपल्या काकड्याचे सुद्धा अभंग आहे ना. काय अभंग आहे? करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनी आस. किंवा
गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड देई माझा बाबा तुझं गोड रूप आहे, तुझं नाम सुद्धा गोड आहे, पण मला देत असताना काय दे? प्रेम दे, सर्व काळ दे, सदोदित दे, सतत दे. हा एकदा देऊन थांबू नको बरं. आणि काय लागतं देवाला? बाकी काही लागत नाही. काहीच न लगे एक भावाची, कारण भाव म्हणजेच प्रेम ना. हा मला सांगा बरं, पुण्याच्या कोणत्या बाजारात तुम्हाला प्रेम विकत मिळणार आहे? जर मिळत असेल तर मी तुम्हाला देतो, म्हणा 100 रुपये छटाके देतो, 100 रुपये. कोणत्याच बाजारात आपल्याला प्रेम मिळत नाही. मग आपण प्रेम मागायला कोणाकडे गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. देवाकडे गेल्याशिवाय आपल्याला प्रेम मिळणार नाही. किती दिवस फिरतो आपण? अनेक वर्ष झाले. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अहो किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अहो किती वेळा जन्म झाला. अहो अनेक वेळेला जन्माला आलो आणि मेलो सुद्धा. हे घटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. अहो घड्याळासारखं फिरतोय फिरतोय. अरे कधीतरी ते घड्याळ तोडायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे विठ्ठला ठरा. अहो या पंढरीच्या वाटेला आलो. हा आपण आलोय वाटेला, पण काही लोक 3 प्रकारचे वारकरी तुम्हाला सांगणार होतो मी, नाही का? हौशे गौशानी. अहो अनेक वारकरी आहेत. आमचे गुरुवर्य म्हणतात एखादा वारकरी असा असतो का तो वाटेनं चालताना मान वर करून सुद्धा बघत नाही. का बघत नाही? कारण त्याची मान मालिकेत असते, नाही भजनात असते. तो माणूस भजनात चालतो. अरे पुढून किती लोक केळी वाटतात, पुढून किती लोक पार्लेजी नाही आता गुड डे बिस्किट पुढा वाटतात. त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. इथं पुण्यामध्ये एंटर करताना बघा तो पूल लागतो मोठा, तिथं ते लस्सीची डबडी वाटी तर तुम्हाला भेटली आहे का नाही यावेळेला काय माहीत नाही. मी जवळ येत होतो तोवर भेटत होती, माझ्यासाठीच होती काय ना. अहो जवळ वाटीत होती ना, ती 12 डबडी असतात एका ह्याच्यात. ते बॉक्स असतं 12 का 20 असतात काहीतरी. महाराज प्रत्येक दिंडीला 2 दिली जातात. आता प्रत्येक दिंडीत 10 आणि 20 लोक आहेत का? कोणत्या दिंडीत 300 लोक आहेत, कोणत्या दिंडीत 500 लोक आहेत. केंद्रे बाबासारखी दिंडी असेल तर 3500 लोक आहेत बा. महाराज लोकांचं काय? अहो त्या 20 डबड्यावरती 1000 जण तुटून पाडणार. किती? 1000 जण. आणि त्या 1000तले वारकरी बी असे हुशार 2-2 घेऊन येणार. अहो ती डबडी फुटली काय वेळेला. महाराज देतात, पण वारकऱ्यानं कसं राहिलं पाहिजे माहिती आहे का? वारकरी आमचे गुरुवर नेहमीच सांगतात, माझे वडील मला वारीला पाठवतानाच सांगितलं माझ्या वडिलांनी, वारीला जातोय ना बाहेरचं खायचं नाही. एकदाच जेवायचं, दुसऱ्यांदा जेवायचं. नाश्ता चेष्टा फिष्टा हे करायचं. आपल्याला लय लागत वेळेवर नाश्ता नाही बा, दिंडी सोडा, वेळेवर जेवण. अरे इथं आल्यानंतर विरक्ती प्राप्त व्हावी. तुम्हाला जर झोपायची काही चिंता असेल तर अध्यक्षांना सांगा ना. तुम्ही म्हणता जेवा. अहो जेवायला सगळं भेटणार आहे तुम्हाला, सगळं काही आहे. अहो त्या देवावरती भार टाकला ना सगळं काही मिळतंय. आता प्रमाणं भरपूर आहेत, पण आता काय चालून घ्यायचं आपलं. चला 1 तासाचं कीर्तन आहे, प्रमाणं दिली का वेळ वाढत चालू होते. ऐका, म्हणून त्यांना सांगितलं रस्त्यानं चालताना भजन सोडायचं नाही. किती मुद्दे झाले? 3 झाले. पहिला मुद्दा 1 भुक्त राहायचं. दुसरा मुद्दा एका लाईनीत चालायचं. 3 भजनात जायचं, भजनात चालायचं. 4 बाहेरचं खायचं नाही. आपल्याला भजी दिसले का महाराज या कडला थोडंसं आपण भजे खाऊन मग पुढं जाऊ, असं आपल्याकडून नाही होत. आमच्याकडून झाले बऱ्याच वेळा. आम्हाला सगळं सांगितलं तरी आम्ही ते केलं. ऐका, अशा पद्धतीचे काही नियम लागू पडतात. सोमवार धरला पाहिजे. हे सोमवारच्या दिवशी
सोमवारच्या दिवशी झुणका भाकर शुद्धित महाराज का तर दिंडीत खिचडी ना. हे सोमवारच्या दिवशी म्हणतो कुठं भेटती का रे, भेटती का बघ, ते पुढे बघ 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 तिथं उरली का बघ. अशी अवस्था आहे. दिंडीत चालत असताना दिंडीचे नियम सांभाळले पाहिजेत. बाकी काही मला म्हणायचं नाही. विठ्ठल ठला. हो अहो, अनेक शरीरं आपल्याला आहेत ना, अनेक शरीर आहेत, अनेक जीवजंतू आहेत, ते जन्माला येतात ना. मग जन्माला आल्यानंतर ते पंढरीच्या वारीला येतातच असं नाही, पंढरीच्या वारीला येतातच असं नाही. महाराज मुळात सांगू का, मोठ्या लोकांचं वाक्य आहे, माझ्यासारख्याने बोलावं का नाही मला आता थोडंसं हे वाटत आहे, पण ऐका. ते म्हणतात या जीवनात आल्यानंतर गाढवानं वारीला जावं असं आम्हाला कधी वाटत नाही, कुत्र्यानं वारीला जावं असं आम्हाला वाटत नाही, घोड्यानं वारीला जावं असंही आम्हाला वाटत नाही, हेल्यानं, ह्याला माहिती आहे ना, हेल्यानं वारीला जावं असंही आम्हाला वाटत नाही. पण माणसानं वारीला गेलं पाहिजे. मुळात ह्याला वारीला येतच नाही, त्याचा काही विषय सोडून द्या. महाराज अनेक साधू संतांचे जीव आहेत. आता घोडा आहे महाराज, आपल्याला काय आहे, घोड्याची फार मोठी प्रथा आहे आपल्या माऊलींकडे असेल, तुकोबारायांकडे असेल. महाराज म्हणतात माऊलींचं एक वेळेला दर्शन नाही झालं तरी चालेल, पण त्या घोड्याचं दर्शन व्हायला पाहिजे. घोड्याचं दर्शन झालं म्हणजे माऊलीचं दर्शन झालं. महाराज तो ठाकुरबाचा घोडा म्हणतात, ठाकुरबाचा जुना. आता जुन्या लोकांना माहिती आहे सगळं काही, जुने लोक सांगायचे ना आम्ही ऐकायचो. महाराज त्या ठाकुरबांचा घोडा होता. महाराज ठाकुरबा वारी करत होते, अजूनही त्यांची वारी चालू आहे, वारले ते. सर्वात पहिल्यांदा ठाकुरबांची वारी, ते ठाकुरबा वारीला निघाले का कुठं थांबत नसायची, आपली वारी चालू असायची. महाराज दरवर्षीप्रमाणे वारी चालू आहे, पण एक काळ असा आला का त्यांचे गुडघे त्रास देऊ लागले, वयस्कर झाले, आणि ते म्हटले आता काही वारीला जायचं नाही. अंतकरणातून इच्छा आहे मला वारीला जायचं आहे. तुम्हाला सांगू का, आमच्या दोघांसाठी बरं का, संजीवभाऊ असन नाही तर मी असन, किंवा ज्यांचे वडील वारीला येत होते त्यांच्यासाठी वाक्य आहे का, वडील वारीला येत होते नव्हे, वडिलांची वारी आहे किंवा वडील वारकरी आहेत म्हणून वारी करणं नवलाची गोष्ट नाही. अरे वडील वारकरी आहेत, पण ह्या पोराच्या अंतकरणात वारीविषयी प्रेम निर्माण व्हावं, ही खऱ्या अर्थानं वारी आहे, ही खऱ्या अर्थानं वारी आहे. नाहीतर वडील करतात, हा आपले करीत होते, आजोबा आपलं वडील करत होते म्हणून येतो बा वारीला, तेवढंच 18 दिवस टाइमपास आहे का वारी? महाराज वारी हा टाइमपास नाही. वारीमध्ये आल्यानंतर काय होत आहे, वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला खरं सुख कशात आहे हे कळतंय बरं का. म्हणजे तुम्हाला काय कळालं, तुमचं सुख कशात आहे तुम्हाला कळालंय का नाही मला माहीत नाही, पण खरं सुख वारीतच आहे हे मात्र नक्की आहे. कसं सांगू का, जिथं जाल तिथं बघा बरं का. आपण इथून पुढं निघालो दुपारच्या ठेप्याला आपण एकदा जेवलो का 15-20 मिनटं आपल्याला काय डुलकी लागायची. महाराज ताट पुढं सारतो आपण, ताट पुढं सारलं, उठलो, एखादं झाड बघतो, पत्रा खाली बघतो, हवा बघतो, खाली कागद आथरतो. काय आहे नीट लक्ष देऊन अंडरलाईन करून ठेवा वाक्य, काय आथरतो, कागद एकदा खाली आथरला, गडी जो पडला ना, माऊली असतोपर्यंत उठलाच नाही. कोण? वारकरी. अहो महाराज काय ना लाखाची गादी आहे ना, लाखाची गादी आहे. मी म्हणतो कोटी रुपयाची आता बनवली असेल काय, ते त्याला सगळं काय त्याला फंक्शन लावले असेल सगळं असेल, पण वारकऱ्यासारखी झोप त्याला नाही महाराज. हा नाही ना झोप. आपण वारी चालता झोपतो, डुलक्या खातो वारीत. नियमाचं भजन चाललं का आपण असं करतो, कवा होतंय. बाळक्रीडा आली का मग जागा होतो, बाळक्रीडा आली काय नो, शेवटची राहिले, आता शेवटचं आले, आता हिंदुस्थानी राहिलं तेवढं. अहो असे वारकरी काही कामाचे नाही. असे म्हणतो असे गोंडाळा आणि घरी नेऊन सोडावा. पण वारीला आल्यानंतर भजन केलं, अहो नियमाचं एखादा तरी पत्रिका तरी पाठवावा. 10 वर्षात एखादी तरी पत्रिका म्हणजे लग्न पत्रिका नाही बरं, नियमातली पत्रिका म्हणतोय मी, तेवढी तरी नाही. काय तर काकड्याची एक मालिका 10 अभंग तर पाठवायला पाहिजे 10 वर्षात.
आपण 10-10, 15-15 वर्ष लोकांना 15 वर्ष वारी केली. काय काय गाजरं केली का वारी? काय वारीतून हरिपाठ नाही तुला अजून तू वारी केली? हा, वर घंटीला लावायचा, काय त्याचा उपयोग नाही. पुढे सांगेलच विठ्ठल विठ्ठला. हो अहो, आपण नरदेहाला आलोय. मला एवढंच सांगायचे, मी एवढंच सांगून थांबणार आहे. नरदेहाला आलोय ना, काही जीव जन्माला येतात. हा, मी काय सांगत होतो म्हणा कीर्तन. अहो ते ठाकूरवाचं घोडं, अहो ते ठाकूरवा म्हणले आता घोड्यावर वारी करू आपण. घोड्याला बरेच वर्ष घेऊन वारीला आले आणि वारीला आल्यानंतर एक दिवस असं आलं ते घोडं थकलं आणि घोडं थकल्यानंतर ठाकूरबा म्हटले याला आता इथंच बांधू, येताना बघू याला घेऊन जाऊ, नाही तर मग काहीतरी करू. ते घोडं थकलं तिथं बांधलं. ठाकूरबाने घेऊन गेले पंढरपूरला. महाराज पंढरपूरला गेले, त्या घोड्याला काय राहावं ना, त्या घोड्याने दोर तोडला आणि थेट पंढरपूर गाठलं. पंढरपूरला आलं महाराज. ठाकूरबा इंद्रायणी चंद्रभागेपर्यंत जायच्या आधी ते घोडं चंद्रभागेपाशी होतं. महाराज चंद्रभागेचं पाणी पिलं, स्नान केलं, ठाकूरबाला प्रदक्षिणा मारली, हा, आणि तिथंच गतप्राण झालं, तिथं जीव सोडला. महाराज जर पुंडलिकाच्या बाजूला जर पाहिलं ना, घोड्याची समाधी आहे. कशाची आहे? घोड्याची समाधी आहे. पुंडलिकाच्या बाजूला माणसाची नाही. कशाची आहे? माणसाची नाही. कशाची आहे? आपली का नाही व्हायची? मग निष्ठेनं वारी करा ना, आपली सुद्धा समाधी तिथं होणार नाही, होणार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ठरा. आणि तो जीव वारी करू नाही करू, तो जन्माला आलाय, फक्त त्याला भोग भोगायचे, तो भोग भोगून निघून जाणार आहे. पण आपला नरदेह तसा नाही. आपल्याला दोन गोष्टी आहेत, एक कर्म करायचे आणि भोग भोगायचे. कर्म करायचे आणि भोग भोगायचे. आज जी कर्म कराल ती पुढं भोगायची, काल जी केली ती उद्या आज भोगतोय. काल जी केली ती आज भोगतोय ना. मला सांगा, कर्म करत असताना त्या कर्मामध्ये वारी येते, देवाचरण येतं. असे सुद्धा कर्म आपल्याकडे ठेवा. देवपूजा असेल, आपल्याला दिवा लावायचा माहीत नाही. कधी कधी लोक देवळात फक्त सप्त्यालाच जातात. हरिपाठ चाललाय का तिकडं परिपाठ चाललाय लोकांचं लक्ष नाही. फक्त वर्षातून एकदा शिवरात्रीला सप्ताह असेल तर शिवरात्रीलाच जायचं. काय हनुमान जयंतीलाच जायचं. महाराज काही निष्ठावान वारकरी बाबा इथं दररोज हरिपाठाला मंदिरात आहे. दररोज काही लोक म्हणतात हरिपाठ करून काय मारायचंय का? दररोज हरिपाठ करून मेला असं कोणी ऐकलंय का? हा, अशी अवस्था नका बाबा हो. थोडे दिवस आहे. आणि माझी काही इतकी पात्रता आहे का? मला मी तुम्हाला सांगावं, माझी एवढी पात्रता नाही. अहो ज्ञानोबा तुकोबामुळं गुरुजन वर्गामुळं आम्हाला ताकद आली नाही. आम्हाला काय येते रताळ? हा, काही नाही येत. ह्या नरदेहाला आपण आलोय ना, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. अहो सगळं काही आहे. आपण म्हणणार ना देव व्हायचं, देव सुद्धा होऊ शकतो. देव म्हणती हा होती. महाराज आपण देव सुद्धा होऊ शकतो, पण आपल्या नरकर्णी करे तो हो नारायण होय. अहो जर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर दगड्याचा दगडूशेठ का नाही होऊ शकत? होऊ शकतो. म्हणून आपल्याला इथं आलोय ना, या नरदेहात आलोय, ही पंढरीची वाट धरा. त्याचं फळ तुम्हाला काय प्राप्त होईल ना, अभंगाच्या पहिल्या चरणात धरिता पंढरीची वाट. धरिता पंढरीची वाट. पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट. नाही
वंदू येते देव धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीसी. महाराज, पंढरीची वाट एकदा धरली का आपल्याला मुक्ती मिळायला संकट नाही. हा, आपल्याला मुक्ती मिळणारच. पण वाट धरताना पण नियम आहे बरं का. वाट धरताना कशी धरायची माहिती का? वाट धरताना वारकरी होऊन धरायची. कशी? वारकरी होऊन धरायची. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. महाराज, वारकरी होऊन वाट धरायची. नाहीतर वाट धरणारे अनेक आहेत ना. वाट काय कुणी धरीत? एखादा म्हणेल चला बा आता वारीचा काळ आहे, आता आपण गाडी घेऊ आणि भिगवण मार्गे पंढरपूरला जाऊ. कारण इकडे पॅक आहे, आपण इकडून जायचं नाही. कुठून जायचं? भिगवण मार्गे जायचं. तिकडून करमाळा भिगवण तिकडून जायचं म्हटले. तिकडून जरा जवळ पडतंय कराड मार्गे कर्जत मार्गे गेल्यावर. बर, पंढरपूरला गेला म्हणजे वारकरी झाला का? त्यानं पंढरीची वाट धरली का? नाही. त्यानं पंढरीची वाट धरली. अहो, नियमातच धरावी लागती. अशी तशी धरून जमत नाही. एखादा म्हणेल चला आता हे पंढरपूरला चाललेत, आपण काय करू? पंढरपूरला जाऊच, पण वारकऱ्यांमध्ये घुसायचंच नाही बा, दिंड्यांमध्ये जायचंच नाही बा. पुढं पुढं निघायचं. पापाचे कळप पळती पुढे. महाराज, नुसतं पुढं काय पुढं काय डोंबलं हे का काय हे? जागा धरायची बी काय जेवण आहे? अरे वा फादाले बाबा, वारकरी जेवायला आला असता तर भजनाला काय कोण आला असतं? काय आहे काय पुढं काय आहे काय? अशी वारी करून जमत नाही. भजनातच चालावं लागत. महाराज, वारकरी व्हायला पण वेगवेगळे अंग आहेत ना. एक बहिरंग वारकरी आहे आणि एक अंतरंग वारकरी आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असं नाही. पण बहिरंग वारकरी हा बहिरंगानेच वारकरी असतो. बहिरंगानेच वारकरी कसा? गोपीचंदन टिळा तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. हा महाराज, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळाय. महाराज निस्ता दाखवतो. 17 जागी गंध लावतो. 17 जागी. बहिरंग वारकरी ना. टोपी घालणार, कडक धोतर घालणार, कडक असं मोठ्या पट्टीचं घालणार. असं पट्टी दिसली पाहिजे. ते बोला काय येऊ नाही तर नाही येऊ, पण पट्टी दिसली पाहिजे. महाराज, बहिरंगानं वारकरी झालेत, पण अंतरंगाने कधी होणार? बहिरंगानं वारकरी होतात, पण आषाढी एकादशी धरतात. 29 उपवास सांगितले आपल्या शास्त्रानं वारकऱ्यांना. 29 उपवास आहेत, 24 एकादशी आहेत आणि 5 पर्वकाळ आहेत. 5 पर्वकाळ आहेत आणि 24 एकादशी आहेत. ह्या धरल्याच पाहिजेत ना. आणि त्यातल्या त्यात सोमवार आहे आपल्याकडं, सोमवार सुद्धा धरला पाहिजे. हे बहिरंग लक्षण आहे. सगळं बाह्यरंगानं मान्य आहे. तुम्ही उपवास धरताय, तुम्ही सगळं काही करताय, पण अंतरंगातून काय आहे? महाराज, आपण आपल्या तंबूत एखादा बाहेरचा माणूस आला ना, 18 मध्ये 19 घुसला ना, त्याला म्हणता नाही, त्याला हानता महाराज. अवस्था मी माहिती आहे मला. 18 दिवस थांबलोय. तुमच्यातच खेळीमेळी गदारोळी आनंद तुमच्यातच होतो. सगळे वारकरी आपलेच आहेत. वारकऱ्याला काय दुजा भाव नाही. हे वारकरी काय द्वेत भाव घेऊन निघतात का? नाही, त्यांना द्वेत भाव नाही. त्यांच्या अंतकरणात प्रेम पाहिजे. वारकऱ्याचं खरा अर्थ तोच आहे ना. वारकरी हाच आहे. पण वारकरी निघाला, कुठं निघालाय? पांडुरंगाला भेटायला चाललाय, पंढरपूरला चाललाय. अनेक लोक प्रश्न विचारणार आहेत. ते म्हणतात हे पंढरपूर कुठे?
पंढरपूर कुठे काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आलं. मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. हा तेथील मोकाशी वासे विटेवर. हा तो कुठं उभा आहे? मृत्यूलोकात आणि विटेवर उभा आहे. पण महाराज अहो तो मृत्यूलोक काय बारीक आहे का हो? मृत्यूलोक बारीक आहे का? अहो पृथ्वी म्हणजे सगळा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकात सापडायचा कुठं तो? आणि विटा काय कमी आहेत का इथं? हा इथं कमी नाही विटांना. महाराज या मृत्यूलोकात सापडायचा कुठं? अहो म्हणले मृत्यूलोकात आहे ना. अहो म्हटले एवढे 9 द्वीप आहेत का? किती आहेत? 7 द्वीप आहेत ना? 7 नाही का? या 7 द्वीपात कुठं शोधायचं? ते म्हणतात जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. हा शे असं आहे का? हो महाराज त्या जम्बूद्वीपामध्ये, त्या जम्बूद्वीपावरती पंढरपूर नावाचं गाव आहे. बरोबर ना? त्या पंढरपुरामध्ये या हा अहो पण ते पंढरपूर कुठे आहे? कुठे? भीमा नदीच्या तीरावर आहे. भीमा म्हणा म्हणा. हा 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 चारा भुजा हजार रे बरोबर आहे. बायका 16 हा 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 बायका 16 टाळा टाळा महाराज त्या भीमा तीरावरती जा. अहो ते चंद्रभागेचं रूप एकदा पाहिलं अवघेची पापे. हा महाराज त्या चंद्रभागा डोळा देखील या. महाराज चंद्रभागा फक्त डोळ्याने पाहायचे. कशाने पाहायचे? डोळ्यानं पाहिली. आपण पाहायला जातच नाही महाराज. आपण फक्त घोंगड्याच घ्यायला जातो तिथं. आपल्या फक्त डोक्यात एकच आहे, तिथं गेल्यावर काय घ्यायचं. कोणी बायात पळपट घेतीन, गडी घोंगड्या घेतीन, कडाक हे बरोबर बघून निभार आणतात पळपट. बायांचा अनुभव आहे मला. निभार बघून आणतात. जड आहे बरं का. कितीला देतो? 300ला का? 100ला दे. महाराज 300ची वस्तू 100ला मागण्याची ताकद फक्त यांच्याकडेच आहे. आपलं काम नाही ते. आपण 400चा शर्ट 600ला म्हणलं ना, दे बाबा जाऊ दे आपल्याला गरज आहे, सहज घेतो आपण. महाराज हे पंढरपूर साधन आहे. ह्या पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला सगळं सुख आहे. सुखाला गे करीशी तळमळ परे तू पंढरीशी जाय एक वेळ. अहो फार दरवर्षी तुम्ही वारीला या असं म्हटलं नाही, प्रत्येक वर्षीची या असं म्हटलं नाही. एकच करायची पण निष्ठेनं करायची. निष्ठेनं करा. एक अजूनही अर्थ होतो. दरवर्षातून एकच करा पण निष्ठेनं करा. जन्मातही एक करा, नाही तर मग वर्षातून एक करा. निष्ठेनं करा. निष्ठानिष्ठीचा परमार्थ इथं चालत नाही. फार निष्ठानिष्ठी झाली तर त्याचं कल्याण होतं महाराज. कल्याण काय भिवंडी व्हायला बसली कधी कधी. अवस्था फार बिकट आहे. म्हणून ही पंढरीची वारी आपल्याला निदान हाताला लागलंय ना. अहो ही पंढरीची वारी आपल्याला सगळं सोपं साधन दिलंय. सोपं. फार काय अवघडात जायची गरज नाही. इतकं सोपं आहे, इतकं सोपं. फक्त चालत जायचंय, नाचत गात जायचंय, हा भजन करत जायचंय, एवढंच करायचंय. सोपं साधन आहे ना. अहो किती आहेत. ज्ञानमार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. काही मार्ग सूक्ष्म आहे, काही मार्ग क्लिष्ट आहेत, काही मार्ग फार लांबट आहेत. त्याच्या मागं लागायची गरज नाही. त्याच्या मागं तुम्ही तुमचं आयुष्य संपून जाईल पण तुम्हाला मार्ग सापडायचा. महाराज
त्या योग्यांच्या ध्यानी ध्याता नातुडशी तो तू आम्हापाशी मागे पुढे. का मागे पुढे याचा जरा कधीतरी विचार करा. कारण वारकऱ्याच्याच मागे पुढे येतो. कोणाच्या आहे? वारकऱ्याच्या. ज्यानं पंढरीची वारी करतोय, जो पंढरीची वारी करतोय, ज्याने पंढरीची वारी केली त्याच्या मागे पुढे उभा आहे. अहो या नरदेहाला आलो आता परत तिथंच या. हा नरदेह मिळाला, वारी करण्याकरता मिळाला ना. मग ही वारी करत असताना त्या देवांना सुद्धा वाटतं अहो हा नरदेह आम्हाला मिळावा, ही पांडुरंगाची वारी आम्हाला पाहायला भेटावी, आम्हाला पंढरपुरामध्ये जाता यावं आणि पंढरीचा सुख सोहळा पाहता यावा. म्हणून ते वारकऱ्याला भेटण्याकरता पायी रस्त्यानं येतात आणि त्या वारकऱ्याचं पाय धरतात. अभंगाचं द्वितीय चरण. वंदू येती देव देवांना सुद्धा वाटतं वारकऱ्याची संगती आम्हाला मिळावी, वारकऱ्याचे पाय आम्हाला मिळावेत. एवढे आपण महान आहेत, महान आहेत वारी करणारे बरं का, महान आहेत. पण ते कधी कधी वाहनाची गत करतात. असं करू नका. महान आहेत आपण. आपल्याला आपल्या पायाला स्पर्श करण्याकरता इंद्रादी देव येतात. इंद्रादी देव येतात. काय येतात तुम्हाला सांगू का? इंद्रादी देवतांचे चरण या भूमीला लागत नाही, नाही लागत. महाराज भूताला ओळखायचं कसं? कसं? हा, उरफाट पाय, उलट पाहिजे त्याला भूत. आणि ज्याचं पाय टेकत नाहीत, जमिनीला टेकत नाही, तो कोण? देव. ज्याची सावली पडती तो जीव, जीव. आणि ज्याची सावली पडत नाही तो देव. ऐका, अनेक पद्धतीने सांगता येईल. त्यामुळे या समाजात जन्माला यावं, वारकरी समाजात जन्माला यावं, हे कोणाची इच्छा आहे? अहो त्या देवांची इच्छा आहे, देवांची. अनेक वेळेला देवांविषयी सांगण्यात येतं का हे देव, हे लोकेचा हा देह, देव इच्छिता ते पाहे. हा महाराज, कधी आम्हाला इह लोकात जन्म मिळतोय आणि आम्ही कधी मुक्तिपंथाला जातोय. अहो मुक्तीचं एक साधन तुम्हाला माहिती झालं, पंढरीची वाट. आणि ती मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला पंढरीची वाट धरावी लागेल. अहो तुम्ही पंढरीची वाट धरली, पण आज सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही वागत असाल तर तुम्हाला मुक्तीपासून देव सुद्धा थांबवू शकत नाही. म्हणून होय होय वारकरी, हा पाहे पाहे रे पंढरी आल्या ते. तुका म्हणे जन्मा आल्याचे, तुका म्हणे तुका म्हणे
अशी प्रमाणाची सोडवणूक असली का जरा बरं वाटतं, तेवढ्याच आराम करायला भेटतं. काय होतं, वारकरी कीर्तनकाराचा एक नियम आहे, त्यानं कीर्तन चालू असताना पाण्याचा एक घोट सुद्धा घ्यायचा नाही आणि गुळाचा खडा सुद्धा घ्यायचा नाही. आणि गावोगाव सप्ते करणारे पुढारी लक्षात ठेवा, महाराज किती बॉम्बाला पाणी द्या, अजिबात आणून द्यायचं नाही. तो म्हणला ना गावकरी वावळाटे म्हणू द्या, त्याला म्हणायचं तू वावळाटे, वारकरी यांनी सांगितले मलाही. महाराज वारकरी कीर्तनकार, आता ओतूरला मोठा सप्ताह झाला पा, त्या ओतूरच्या सप्त्यामध्ये कोणत्या तरी कीर्तनकारासाठी पाण्याची बाटली ठेवली होती. छोटे माऊलींनी ती पाहिली आणि ती पाण्याची बाटली उचलली, दोनदा पाणी पिले ते महाराज. त्यांनी दुसऱ्या दिवशी बाटली ठेवणाऱ्याला बाजूला केलं आणि बाटली बाजूला केली महाराज पाण्याची. विठाला महाराज हे नियम पाळले पाहिजेत वारकऱ्याने, वारकरी संप्रदायाने. हा अनेक आता नियम तोडतात, त्यांचं सोडून द्या. जे नियम तोडतात त्यांना फार गोंजारीत बसायचं नाही. बाळा असंच कर, बाळा तसंच कर, तुला करायचे तसं कर, पण कर. कारण काय झालंय, आता आपल्याकडं न्यायला सुद्धा माणसं राहिली. आता आपल्याला ती गाडी बोलावं लागती. महाराज त्या दिवशी अवस्था बघितली, आम्ही चौघच पखवाज वाजवायचा का म्हणायचं, अभंग कोणता म्हणावा. नारायण बाबा होते ना, लेट आले वाटते, लेट आले. अहो लांबून लांबून माणसं गोळा करायला लागतात. महाराज संजीव भाऊ होते म्हणून जमलं, चौघ तरी आले. दुसरं कुणी असतं तर त्यांना मग ते गेला मेला त्या गाडीतच न्यायला लागलं असतं. अहो असं आहे, आज वारकरी घडणं काळाची गरज आहे. आपल्याला निदान टाळकरी घडवता आला तरी बास. वारकरी नका हो, निदान मारताना 100 टाळकरी, आपल्या 2-4 तरी टाळकरी आपल्याला असावेत. लई 100 एवढे घ्यायला पाहिजेत. आपण मस आणू, संस्थेतली पोरं आणू, सगळं करू, पण गावातली 4 नको का महाराज. हेच करणं आपलं काम, हेच करणे आम्हा काम, बीज वाढवावे ना. म्हणून पांडुरंगा चरणावरती जात असताना, पांडुरंगाच्या चरणावर जात असताना एक शब्द माझा लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यामध्ये धनसंपत्ती मिळवता नाही आली तरी चालेल, तुम्हाला एखाद्या गावचा सरपंच होता नाही आलं तरी चालेल, माऊलींच्या भाषेत एखाद्या कमिटीवरचा चोरमन, आपला चेअरमन होता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही ह्या जन्मात आल्यानंतर मुक्त झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मुक्त झालं पाहिजे. ते वारी करूनच होऊ शकतो. विठोबा रखुमाई, विठोबा थांबा, सुतक नाही ना, विठोबा हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा धरिता पंढरीची वाट
नाही संकट मुक्तीसी. जेवढा विचार आपल्याला धावत्या वेगात करता आला तेवढा आपण विचार केलेला आहे. कारण काय आहे, वाटचालीचं कीर्तन आहे, जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे. वारकऱ्यालाच महत्त्व सांगणं मला बरोबर वाटत नाही. कारण कसं आहे, वारकऱ्याचं महत्त्व माहिती असेल तरच वारकरी करण्याच्या ज्याला वारकरी स्वतःचं महत्त्व पाहिजे ना, स्वतः काय जन्माला आलो नव्हे वारीला का आलो हे माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण या नरदेहाला आलो आहे, या नरदेहातून मुक्त कसं होता येईल याच्यासाठी थोडासा प्रयत्न करा. तुमच्या मागे असणारे सगळे काही लोक आहेत हे तुम्हाला शेवटला पुरणार नाहीत. शेवटला पुरणार कोणीच पुरणार नाही. महाराज एखादा स्पष्टपणे मी नेहमी सांगत असतो, आपली सख्खी बायको सुद्धा आपल्याला दरवाजापर्यंतच साथ देते, दरवाजापर्यंत साथ देते पुरुषांसाठी. आणि नवरा आपल्याला कुठपर्यंत साथ देतो, स्मशानभूमीपर्यंत. याच्या पलीकडे आपल्याला कोणी साथ देत नाही. अजून सांगू का, आपली पोरं, आपले गणगोत, सगळे सोयरे संबंधी जेवढे काही जरांगे पाटलांनी सांगितले एकत्र आणा, नाही का, तेवढे सगळे आपल्याला फक्त शेवटला जाळायच्याच कामाची. कळो येईल अंत काही, कळो येईल कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. अहो शेवटच्या काळाला तुम्हाला कळेल, पण ते समजण्याकरता तुम्ही या जगात नसणार. का माहिती आहे, हे मागचे तुमच्या मागचे चोर आहेत, हे तुम्हाला जाळणार आहेत. मला सांगा आता गावाचं नाव घेऊ नये, माझ्याच गावाचं घेतो. आता जर पिंगळवाडीचा एखादा माणूस गेला, मीच गेलो, जाणार नाही 5-25 वर्ष, पण गेलो, मला जाळायला काय बाहेरून लोक येणार नाही, शिंदेवाडीवरून येणार नाही, पुण्यावरून येणार नाही, आमंडीतून येणार नाही, घोडेगावातून येणार नाही. अहो आमच्या घरचे जाळणार आहे ना. वरून म्हणणार, अरे खालचं खानपाट चांगलं नाही, वरचं टाक, खालचं वर घे, चांगला बाबा झोपला पाय. बरेच दिवस बसून कीर्तनं केली त्यांनी, उभं राहून केली. लोकाला लय ज्ञान पाजाळलं, त्याला जाळून टाकायचं. आता म्हणले ज्ञान पाजाळलं, आपण त्याची दिवटीच करू म्हणले, आता पेटून टाकू त्याला. कोण? घरचे. महाराज तुम्ही किती त्यांच्यासाठी चांगलं करा, ते तुम्हाला साथ देणार नाही. पण पांडुरंगासाठी एक पाऊल पुढे सरसवा, तो पांडुरंग 100 पावलं तुमच्यापर्यंत आला नाही ना. पुढं बोलायची मला गरज सुद्धा लागली नाही, टाळ्यांनी सगळं सांगितलं. ज्ञानेश्वर तुका म्हणे गरुड टके वैष्णव निके संभ्रम, वंदो येती देवपदे त्या आनंदे उत्साहे. महाराज झालेली सेवा संपूर्ण वारकरी समाजाच्या चरणी माझे गुरुवारी गोकुळदासजी महाराज पिंगळे यांच्या चरणावरती समर्पित करत असताना, ज्यांनी या ठिकाणी मला पाचारण केलं, अशोक बाबा असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्वच ज्ञानदा वारकरी संस्था असेल, सर्वांनाच मी धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, संजीव भाऊ सारखा माणूस संपूर्ण तालुक्यात मी आजपर्यंत पाहिला. मी त्यांच्या समोर बोलतोय किंवा त्यांच्या दिंडीत बोलतोय असं काही नाही. दिंडी तालुक्याची त्यांची दादांनी लावून दिलेली परंपरा ते चालवतात.
सगळं काही आहे, पण त्या व्यतिरिक्त समाजासाठी चांगले चांगले उपक्रम राबवण्याचं काम संजू भाऊ करत असतात. महाराज वारकऱ्याला साथ, कोणताही वारकरी असू द्या, प्रत्येक वारकऱ्याची त्यांची ओळख आहे. आज प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने वागवतात. मी अजून काही दिंडीत आलो नाही, पण वारकरीच सांगून जातात नव्हे, दरवर्षी राक्षसाहेब वाढणारी गर्दी सांगून जाते की आपली दिंडी कशी चालली ते. आणि मुळामध्ये त्यांच्याबरोबर सर्वच हे कार्यकारिणी असेल, विश्वस्त मंडळ असेल, सदस्य असतील, सर्वच मंडळी, तर सगळ्यांचीच नावं काय मला माहीत नाहीत, सर्वच मंडळी आहेत. सर्वांना शतशः ऋणी होऊन या ठिकाणी मी उभा आहे. ही कीर्तन सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. सईद बाबा आहेत, माझे खंडागळे बाबा, यांनी माझी फार अशी सुंदर अशी साथ कीर्तनाला केली. हे मृदंगाचार्य आपले काय एकनाथवाडीचे ना, लातूरचे आहेत का? वा वा. काय विठ्ठल महाराज सुरवसे, वा वा. सुरवसे, सागर महाराज सुरवसे कोण नाही का? बरं असू दे. विठ्ठल महाराज सुरवसे सुंदर अशी साथ दिली. सांगोल्यावरून आलेत आपले महाराज. विश्वजित महाराज जाधव, माझे सगळेच आपले वारकरी सहकारी मित्र आहेत. अथर्व असेल, आपले थोरात असतील, सांगोल्यावरून हे पण आपले नाव माझ्या लक्षात, यश असेल, हे सर्व मंडळी आलेली आहेत. प्रेमा खातर सगळीच मंडळी तालुक्यातली इथं उपस्थित आहे. ज्यांनी हा भव्य दिव्य अशा राहण्याकरता आपल्याला सभामंडप दिला, ते सर्वच परतानी कुटुंब सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुकाराम तुकाराम भजन होईल, जय विठ्ठल होईल, सूचना दिली जाईल आणि मगच सगळे लोक उठले जातील. तुकाराम तुकाराम, हा हा, तुकाराम तुकाराम, हे तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, हे तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, हे तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, करा क्षमा करा.